आज जे आंदोलन तुम्ही छेडले आणि मोर्चा जो काढला या संदर्भात तुमचा या जाफराबाद मध्ये विरोध होणार होता आणि तुम्ही शांततेत मोर्चा काढला, काय सांगणार आहे? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आपण एक महत्वपूर्ण मुद्दा या 10 जुलै 2026 जे उपवर्गीय अनुसूचित जाती उपवर्गीकरणामध्ये आरक्षण चा कायदा करण्यासंदर्भात हा समर्थनार्थ मोर्चा निघालेला आहे. या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमचे जे दुसरे प्रबळ बांधव आहेत ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन देत आहेत. लढणाराची आपण कदर केली पाहिजे. ते लढतायत, त्यांच्या पाठीशी देखील आम्ही आहेत. ती त्या ठिकाणी विरोध म्हणून मागणी करत आहेत, तर आम्ही समर्थनाची मागणी करत आहेत. परंतु आमच्या बाजूने या ठिकाणी भारतीय राज्यघटना आहे. या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे तत्व आमच्या बाजूने आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल आमच्या बाजूने आहे. आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांत्यामध्ये जे उपाशीपोटी क्रांती झालेली आहे किंवा जी वंचितांची क्रांती आहे तिच्यामध्ये आग असते, तिच्यामध्ये प्रश्न असतात, ज्यामध्ये वेदना असतात आणि त्या वेदना विजयी होतात. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आमचा विरोध होणार होता. ह्या अफवा काही लोकांनी पसरवलेल्या होत्या. परंतु तुम्हाला मी सांगतो की आम्ही अनेक वेळा फेसबुक लाईव्ह केलेल्या या संदर्भामध्ये आमच्या बौद्ध बांधवांनी देखील त्यावर कुठल्याही प्रकारचे वाईट रिॲक्शन्स दिलेले नाहीत. त्यामुळे ते देखील कुठेतरी घटनात्मक बाबीचा विचार करतात. आता त्यांच्या मनामध्ये कुणीतरी गैरसमज निर्माण केलेला आहे. त्यामुळे जर ते विरोध करत असतील तरी त्या विरोधाचा आम्ही सन्मान करत खऱ्या अर्थानं हा लढा आणि ही मागणी आम्ही शासनाकडे या मोर्चाच्या माध्यमातून तहसील कार्यालय जाफराबादच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आमची मागणी आहे की याच पावसाळी अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भातील कायदा पारित करून तात्काळ आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी आणि इतर ज्या मागण्या आहेत आमच्या समाजाच्या महत्वपूर्ण आणि अनुसूचित जातीतल्या इतर समाजाच्या देखील स्मशानभूमीच्या आणि त्या मागण्या असतील तर त्या संदर्भात देखील इथल्या तहसीलदार साहेबांनी तात्काळ त्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करावा. रस्ता आम्हाला त्यांच्या विरोधात देखील या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असं या माध्यमातून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सुचवू इच्छितो. आणि खऱ्या अर्थानं हा मोर्चा आमच्या माता भगिनीच्या उपस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. मला वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून याला कव्हरेज मिळेलच. मोठा भाऊ म्हणता आणि मोठ्या भावाकडे त्याच्या उपोषण तुमच्या विरोधात केलेले, काय सांगणार त्याच्यावर? काय असतं की कुठलाही वाद ज्यावेळेस निर्माण होतो त्या वादाच्या मुळे अशी गैरसमज असतात आणि त्या गैरसमजातून ते निर्माण होते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना दिलेली आहे त्या घटनेचे प्रोव्हिजन जर त्यांनी समजून घेतले आणि त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांनी जर त्यांना व्यवस्थित पद्धतीने या संदर्भात जर मांडणी केली तर मला नाही वाटत की यामध्ये कुठला वादाचा विषय आहे. त्या ठिकाणी गैरसमजातून हे निर्माण झालेलं आहे. आमच्या मोठ्या बांधवांनी किंवा जे प्रबळ आहेत म्हणजे चंबार असतील, ढोर असतील, नवबोध असतील यांनी ते समजून घ्यावं आणि भारतीय राज्यघटनेचा आपण सन्मान करावा एवढीच मागणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. आणि खऱ्या अर्थाने वंचिताच्या बाजूने ते जरी उभे राहिले तर तुम्हाला मी सांगतो यापेक्षा मोठं पुण्य कुठलं नाही. आता येणाऱ्या काळात उपवर्गीकरण नाही केलं शासनात तर तुमचा काय पर्याय राहील? जर येणाऱ्या कालखंडात म्हणजे आता पावसाळी अधिवेशन संपत आहे, जर या पावसाळी अधिवेशनामध्ये जरी उपवर्गीकरणाचा कायदा पारित झाला नाही तर माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पेशल विशेष अधिवेशन भरवून या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरणाचा कायदा त्वरित मंजूर करावा. जर केला नाही तर या सर्व समाज बांधवांच्या आणि आमच्या माता भगिनीच्या उपस्थितीमध्ये मी या शासनाला इशारा देत आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जिथे कुठे महाराष्ट्रातल्या शासनाचे दौरे असतील, मंत्र्याचे दौरे असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तर उपवर्गीकरण हे कशासाठी पाहिजे तुम्हाला? उपवर्गीकरण हे भारतीय राज्यघटनेमध्ये जे रिझर्वेशन हे खूप मोठा विषय आहे सर. हे आरक्षण हे भारतीय राज्यघटनेमध्ये का आले तर या ठिकाणी जे डिप्राईव्ह आहेत, वंचित आहेत, ज्यांना संधी मिळत नाही व्यवस्थेपासून अशा लोकांना खऱ्या अर्थाने जर तुम्हाला संधी द्यायची असली तर त्यासाठी आरक्षण आहे. परंतु 1950 पासून जर आपण बघितलं, आपण विविध डिपार्टमेंटच्या 26व्या अभ्यास आयोगाचा डेटा आहे आणि अनेक आयोगाचे तसे अहवाल आहेत. हे जर आपण बघितलं तर त्यांनी या ठिकाणी सोशल जस्टिसचं रिकमेंडेशन केलेलं आहे. मग जर मला सांगा की एक भाऊ जर त्या ठिकाणी उपाशी असेल किंवा एका प्रवर्गामध्ये काही जाती उपेक्षित असतील आणि काही जाती जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वंचित असतील तर त्या जातींना न्याय नको का? जर भारतीय राज्यघटनेचं प्रिअम्बल सांगत असेल तर त्या ठिकाणी सामाजिक न्याय प्रस्थापित करणं भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे, विषमता हा उद्देश नाही. मग मला सांगा की आपण काहीतरी कारण सांगून किंवा आपण मनगणन तर्क सांगून या वंचित लोकांचे अधिकार कसे नाकारू शकतो? तर इथल्या काही तुमच्या समाजाने तुम्हाला नाकार दिला असं तुम्हाला वाटतं? इथे कसं असतं की तो आमच्या समाजाच्या अंतर्गत
बाब आहे, परंतु माझं मत आहे की आज मातंग युथ फेडरेशन यावर लढत आहे. माझं मत आहे की मातंग युथ फेडरेशनचा तुम्ही विरोध करा, परंतु तुम्ही सामाजिक न्याय हक्काची जी मागणी आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण याचा विरोध करू नका. जर हा मोर्चा जर या ठिकाणी हजारोच्या संख्येने होत असेल तर तुम्ही या ठिकाणी 10,000च्या संख्येने या ठिकाणी या आणि तुम्ही या संदर्भात मोर्चा काढा. त्यांनी जर मोर्चा काढला तर आम्ही त्या ठिकाणी बसू. विरोध काय असतं की संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. मग आमच्यामध्ये जर आमच्या सुद्धा काढणारे कुणी असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो.